पहिलं षटक म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक. आणि अशा षटकामध्ये जी गोलंदाजी सुरू आहे ती अगदी उल्लेखनीय. पहिलं षटक संपलं. षटक क्रमांक 2, संघाचा आयकॉन खेळाडू दिलीप वर्मा उर्फ जड्डू गोलंदाजी मार्कवरती आहे. अलीकडच्या काही मॅचेस आपण स्पर्धा बघितल्या असतील, मग त्या पिंपरी चिंचवड असू द्या, पुणे असू द्या, मुंबई असू द्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होती. अजूनही आहे, होती म्हणण्यापेक्षा आहे. मैदानाच्या चौफेर 360 अँगलमध्ये बॅटिंग करणारा बॅटर आहे दिलीप वर्मा. नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॅटवरतून चेंडू ज्या वेळेस डोळ्याला लागला, थोडीशी दुखापत गंभीर होती, परंतु त्यावरती मात करत पुन्हा एकदा दिलीप वर्मा उर्फ जड्डू स्पर्धेमध्ये सहभागी झालाय आणि संघाचा आयकॉन म्हणून देखील आहे. म्हणजे किती विश्वास आहे की एखादा जखमी झालाय ते घेऊन चालणार नाही, परंतु विश्वास एकमेकांवरती ठेवावा लागतो. पहिलाच बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न सूरज पाटील यांचा. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू. दिलीप वर्मा पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव खर्च करत नाहीये. इथे मात्र उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट आणि बॉल निघालाय वाईड स्टडमॅनच्या दिशेने. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 12. मगाशीच ऋषी वैद्य सरांनी सांगितलं की मानसिकता किती महत्वाची आहे. मग तुम्ही गोलंदाजी करत असू द्यात किंवा बॅटिंग करत असू द्यात, स्वतःवरती विश्वास पहिला ठेवा. टीम बरोबर तुमच्यावरती विश्वास ठेवेल. ती जिद्द, ती ताकद तुमची मनामध्ये हवी, त्याशिवाय खेळ होणार नाही. पुन्हा एकदा गती परिवर्तन, खेचून टाकलेला बॉल, फिंगर रोल केले. पूर्वीचं क्रिकेट म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये बघितलं तर एवढी मोठी मैदानं नाहीच आहेत, ठराविक एखादी दुसरी सोडली तर. परंतु ते क्रिकेट एवढ्या उंचीवरती जाण्यामागचं कारण तेच आहे. मैदान कुठलंही असलं तरी देखील खेळण्याची जी ताकद आहे ती फार महत्वाची आहे. छोट्या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव, मोठ्या मैदानामध्ये तर तुम्हाला त्याची साथ मिळतेच. मग ती बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या. चांगले चांगले गोलंदाज मुंबईसारख्या शहरामध्ये का बनतात? कारण त्यांचं रिस्ट्रिक्शन तेवढंच असतं, कमी असतं. आणि त्या कमी रिस्ट्रिक्शनमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते. बाउंड्रीज एवढ्या मोठ्या नसतातच मुळात. मुंबईचे क्रिकेटर जर इथे आले तर ते म्हणतातच बाउंड्री फार लांब आहे. त्यांच्याकडे ती कलात्मकता असते, फक्त गॅपमध्ये चेंडू टाकला तरी धावा मिळतील. परंतु पुण्यातलं क्रिकेट थोडंसं मोठं आहे, मोठ्या मैदानामध्ये खेळलं जातं. प्रत्येक मैदानामध्ये बघितलं असेल तर बाउंड्रीज कमीत कमी 60-65 मीटरपर्यंत असते. हा फरक पडतो. परंतु गोलंदाजांची मानसिकता ही फार महत्त्वाची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल करण्यात येतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा सूरज पाटील. धावसंख्या 12 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर, फॉलो थ्रू मध्ये चेंडू पायाने अडवलाय, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात दिलीप वर्मा उर्फ जड्डू यांनी. गोलंदाजीची ताकद तर त्यांनी दाखवली आहे. आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं असाल 3 टीमचे आयकॉन शून्यावरती बाद झाले होते. त्यामध्ये नांदेड सिटी 11चे देखील, त्यामध्ये आपण पाहिलं असेल दिलीप वर्मा देखील शून्यावरती बाद झाले, राजू पाटे देखील बाद झाले. आणि त्याचा फायदा खडकवासला प्रीमियर लीग मधील स्थानिक खेळाडूंनी नक्कीच घेतलाय. 12 धावा झाल्यात, 2च धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या. ज्याप्रमाणे मैदानामध्ये तुम्ही क्रिकेट खेळता, तुमचं कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये सुरू पाहिजे की किती आल्यात, किती काय रोखल्यात, किती चेंडू झालेत, हे तुमच्याकडे देखील लक्षात असणं फार गरजेचं आहे. क्रिकेट नुसतं मैदानामध्ये गेलं आणि उड्या मारून चालत नाही. तुमच्याकडे काहीतरी ती कलात्मकता हवी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत अधिराज्य गाजवलंय बॉलिंग टीमने. अनिताताई पोकळे 11 या संघाने. तर बघूया येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल नांदेड सिटी 11 कडून. कारण संघाचे आयकॉन अजूनही मैदानामध्ये आहेत. विशाल निगोट एक विस्फोटक, एक विध्वंसक, एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं. बघूया नावाला साजेसा खेळ इथे केला जाईल का.
षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पुन्हा एकदा संग्राम. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, परंतु गती काहीशी कमी केली. टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही. सिंगल तर वेगवान आहे. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13. 13 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे हप्पीच टेनिस बॉल क्रिकेटमधील मोस्ट स्टायलिश प्लेअर इन हप्पीच टेनिस बॉल क्रिकेट करण भोसले यांचं देखील शुभागमन. वेलकम सर. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्यांचा लुक तुम्हाला लगेचच दिसल्यानंतर कळून येईल. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल. धावसंख्या 13. पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी. स्टँड अँड डिलिव्हर. जसा आला तसा फेकून दिला. डीप एक्स्ट्रा कव्हर अथवा वाईडिश लॉंगऑफच्या बरोबर मधून सीमारेषा पार. एक टप्पा घेत हा येईल चौकार 4 धावेंसाठी. जितक्या वेगात गोलंदाजी केली जाईल तितक्याच वेगात सूरज पाटील त्यावरती प्रहार करताना आपण पाहतोय. चांगला फटका आहे. मगाशीच सांगितलं क्रिकेटचं सौंदर्य जे ड्राईव्ह कुठेतरी लुप्त झालेत ते इथे पाहायला मिळत आहेत, कारण लेदर बॉलचा अनुभव या खेळाडूकडे आहे. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. इथे सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धावेंसाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी आरामात धावसंख्येला वाढ देण्याचा प्रयत्न होता. आता मात्र गेअर शिफ्ट केलाय आणि लगेच इथे मोठ्या फटक्यांमध्ये चेंडूला परावर्तित करण्यात येत आहे. धावसंख्येमध्ये 6 धावेंची वाढ. धावसंख्या 23. कॅप्टनच्या विरोधात चढवलेलं आक्रमण. गरज आहे जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 8 मध्ये, जो पराभूत होईल त्यांना अजूनही मॅच खेळावे लागतील. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलाय. जमीन लगत दोन्ही हात समांतर. धावा कळवल्या ताबांतर. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. रिव्ह्यू घेण्यासाठी आहे ना 10 सेकंदाचा अवधी असतो. त्या आतमध्ये घेत जा. तिथे जर दिसला नाही तर रिव्ह्यू लॉस होऊ शकतो. बघूया आता तिसऱ्या पंचांकडे दाद तर मागितली आहे. जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर केला जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत सोपवला जाईल. भव्य दिव्य आयोजनामध्ये संपन्न होणारी ही देखणी स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, Battery.ai माध्यमातून अनिल भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हार्दिक असे आभार. या स्पर्धेला मोठी उंची देण्यामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी, ज्या ज्या संघ मालकांनी, ज्या ज्या आयोजन कमिटीच्या सदस्यांनी जे योगदान दिलंय त्या सर्वांचेच पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. तर इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी. योग्य वेळेस घेतलेला योग्य निर्णय. चेंडू मात्र इथे असेल निर्धाव. षटकारा पाठोपाठ आलेला हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. त्यावरती पूल तर केलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात शेखर रायकर वेगात येऊन चेंडू अडवतील, फेकी करतील. त्या दरम्यान आलेले सिंगल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 24. एक बॅटर बाद 24. 24 फॉर लॉस ऑफ 1. Battery.ai यांचं देखील योगदान या स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी प्रेडिक्ट करण्यानंतर योग्य ते पारितोषिक लकी ड्रॉ प्रमाणे सर्वांच्या जवळचा आयफोन हा गिफ्ट दिला जाणार आहे. त्याची देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने संपूर्ण आयोजन कमिटीने आयोजन करताना विचारपूर्वक केलेले आहेत. सर्व मान्यवरांचे बॅनर्स, सर्व संघ मालकांचे, कॅप्टनचे बॅनर्स Battery.ai यांच्या माध्यमातून देखील एक चांगला इव्हेंट. त्याचबरोबर tenniscricket.in ही जी वाहिनी आहे ही या टेनिस बॉलसाठी सर्वोत्तम वाहिनीवरती आपण ही स्पर्धा कव्हरेज करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक या स्पर्धेदरम्यान आपला आवाज देण्यासाठी येतात. प्रत्येक दिनी वेगवेगळा अनुभव, वेगवेगळा आवाज
आपल्या बरोबर जोडला जाणार आहे. त्याचबरोबर मान्यवरांमध्ये क्रिकेट ज्यांनी खऱ्या अर्थाने खेळलंय, क्रिकेट खेळण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन दिलं जात आहे असे मान्यवर देखील गुरुवर्य ऋषीदादांचं देखील इथे आजच्या दिवसामध्ये शुभागमन. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जिथे तुम्ही हात घालाल ना तिथे फक्त आणि फक्त सोनं दिसून येत आहे आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न संपूर्ण आयोजन कमिटीने केलेला आहे. प्रत्येकाचंच योगदान महत्त्वाचं आहे. या स्पर्धेदरम्यान देखील टॉसचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय त्यांचा देखील नामोल्लेख करणं फार गरजेचं आहे. चांदीचं नाणं ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय भरतदादा टिंगरे, त्याचबरोबर उपाध्यक्ष आशिषदादा मारणे यांचं देखील फार मोठं योगदान लाभलंय. त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे आभार. त्याचबरोबर खडकवासला भागामधील खेळाडूंना, गुणवंत खेळाडूला एक आकर्षक अशी बाईक ज्यांच्या माध्यमातून लाभली त्या मान्यवरांचं देखील मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. प्रत्येकाने जे योगदान दिलंय त्या प्रत्येकाचा इथे आभार इथे व्यक्त केले जात आहेत. मॅचकडे आपण लगेचच वळतोय. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती शेखर रायकर. पहिल्याच बॉलवरती जो अडसर होता तो अडसर मात्र इथे दूर केलाय. विकेटचं होईल पतन. सूरज पाटील इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. इम्पॅक्ट कोणाच्या बदली कोण केलंय ते पंचांना जाऊन सांगा. सांगतोय की सांगितलं आत्ताच. अभी बात आहे सर. इम्पॅक्ट प्लेयर हा देखील नियम या स्पर्धेदरम्यान आहे. आपण जर पाहिलं तर एक मोठं पारितोषिक आयफोन 17 आणि त्याबरोबरच अनेक पारितोषिक आपल्याला battery.ai च्या माध्यमातून त्यांनी केलाय ना. आहे 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 नियम. सर इम्पॅक्ट नाहीये ना हे सांगत जाणं असं. अक्षय शिंदे मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग ज्या बॅटरने केली. आता दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर डावखुरे शैलीचेच बॅटर आहेत. आणि शेखर रायकर पहिल्याच बॉलवरती सूरज पाटील यांना बाद करतायत. पुढच्या 5 चेंडूंवरती पहिलाच बॉल आल्या आल्या मुख्य समालोचकांना सलामी देणारा हा खणखणीत षटकार 6 धाब्यांसाठी. मुख्य जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती जाऊन चेंडू पडतोय. मागच्या मॅच मध्ये जिथे बॅटिंग थांबवली कदाचित तिथूनच सुरुवात. अक्षय शिंदे यांच्या बॅटमधून हा षटकार खेळला जातोय. एकदा जोरदार अपील इथे करण्यात आली. पंचांकडे इथे दाद मागितली जाते. केला जाईल. tenniscricket.in या वाहिनीने देखील आपण आज बघितलं असेल तर आजच्या दिवसभरामध्ये स्टंप माईकचा देखील वापर केलाय. त्यामुळे थोड्या थोड्या गोष्टी देखील इथे तो साऊंड कव्हर केला जातो आणि त्याचा फायदा ज्यादा कदाचित अशा विकेट्स दरम्यान देखील आपल्याला समजू शकतो. आणि त्याचबरोबर ती क्लिअरिटी म्हणजे पंचांचं काम सोपं होण्यामागे आमचे कॅमेरामन, आमचे टेक्निशियन टीम यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॅटर OUT आउट. बरोबर बॅटच्या मधून चेंडू सरळ यष्ट्यांच्या दिशेने निसटतोय.
जरी बॅटर इथे काहीशी शंका उपस्थित करत असेल की बॅटवरतून चेंडू ब्रश झालाय, परंतु मगाशीच असं सांगण्यात आलं की अजून ती टेक्नॉलॉजी, ती अल्ट्रा एज स्निकोमीटर अजूनही थोडा अवधी लागेल. आणि tenniscricket.in म्हटल्यानंतर त्यामध्ये लवकरात लवकर काहीशी प्रगती करतील. अजून तीच सिस्टीम तर अजून लागू नाही आहे, रुजू झालेली नाही आहे. त्यामुळे अजून एक कमतरता कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भासून येते आहे. कारण इम्पॅक्ट आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत महाराष्ट्र पोलीस. सागर शेडगे इथे नवीन बॅटर आल्या आल्या एक्स्ट्रा कव्हर. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय सूरज मते, अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 धावा इथे वाचवल्यात. अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मैदानाच्या बाहेर जाणारा चेंडू सोप्या पद्धतीने इथे आतमध्ये ढकललाय. प्रयत्न चांगला केला, त्यामुळे तो चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं. पुढचा बॉल शेखर रायकर यांचा. सागर यांच्यासाठी फ्लिक तर केलाय. शॉट फाईन लेग तिथे तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळती आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. 3 बॅटर बाद 35 धावा. पस्तीस धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहे. यष्टांच्या मागे किरण पोकळे आपण पाहतोय. फार क्वचित यष्टांच्या मागे असतात, परंतु जेव्हा संधी मिळते तेव्हा चांगले यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ती चपळाई त्यांची पाहायला मिळते नेहमीच किरण पोकळे यांची. इथे मात्र चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. विशाल लागला नाही ना बॉल? ओके, ऑल इज वेल. एकेरी धाव इथे प्राप्त केली जाईल. षटकाची समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद आहे. चालू असलेल्या लढतीमधील विजेत्या संघाचं डायरेक्ट सुपर 8 मध्ये स्थान पक्क होईल. तर जो संघ पराभूत होणार आहे त्यांना मात्र एक संधी उपलब्ध असेल, जी पुढच्या मॅच मध्ये 2 पराभूत संघांमध्ये जी टीम जिंकेल त्या संघाबरोबर त्यांना मॅच खेळावी लागेल. आणि त्यामध्ये जर जिंकलात तर तुमचा सुपर 8चा प्रवास, अन्यथा स्पर्धेच्या बाहेर. 4 षटकं संपले आहेत. 4 षटकानंतर 36 धावा. 3 बॅटर बाद आहेत. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती. धायरी एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला नेहमीच फार मोठी मागणी असते, लेदर बॉल क्रिकेटचा देखील फार चांगला अनुभव आहे. आणि एक जुनं जाणतं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. तो गोलंदाज इथे प्रवीण कराळे इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 5वं षटक हाताळण्यासाठी आहे. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून देखील त्यांची ओळख आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा गोलंदाज जर या भागामध्ये कोणी असेल तर तो प्रवीण कराळे आहे. मग या गोलंदाजी कशी केली जाईल, कारण बॅटिंगसाठी आपण पाहतोय विशाल. खोलवट टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. लॉंग ऑफ बाउंड्री मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. 1 धाव वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण आहे. बाउंड्री लाईनच्या लगोलग आपण पाहतोय तिथे शेखर रायकर चांगल्या पद्धतीने चेंडू अडवतात. खडकवासला भागातील नामवंत खेळाडू संग्राम पोकळे, शेखर रायकर, त्याचबरोबर प्रवीण, त्याचबरोबरीने आपण सूरज यांना देखील पाहिलंय. संघाची बांधणी करत असताना या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं जात आहे. आता मात्र चेंडू जाईल 1 टप्पा घेत. लॉंग ऑफ बाउंड्री मधून सीमारेषा पार. येईल चौकार 4 धावेंसाठी. फार वेळानंतर विशाल निगोड यांच्या बॅटमधून चौकार येतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 42. 42 रन्स ऑन बोर्ड. 42 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर बाद आहेत.
5वं षटक सुरू आहे. 6 षटकांची ही मॅच आहे. पहिली मॅच चारही संघांची आपण 8-8 ओव्हरची खेळवली आहे, परंतु वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे इथे ती मॅच 6 षटकांची खेळवली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. सिंगल त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 43. 3 बॅटर बाद. तायरी भागामध्ये नेहमीच एकत्रित सराव करणारी ही मंडळी आहेत. किरण पोकळे देखील या संघामध्ये समाविष्ट आहेत. राजेश पोकळे देखील आहेत. त्याचबरोबरीने तायरी भागातील अथवा त्या व्यतिरिक्त देखील खेळाडू या संघामध्ये समाविष्ट आहेत. इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. शेखर रायकर सुरेखरित्या झेल टिपतील. सागर इथे होतील बाद. डगआउटच्या दिशेने चौथा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही tenniscricket.in च्या माध्यमातून पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू खेळण्यात आला आणि त्यानंतर सेफ हँड. शेखर रायकर चूक करणार नाही, योग्य पद्धतीने त्या चेंडूला कलेक्ट केला आणि विकेटचं इथे पतन होत आहे. नांदेड सिटी संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे. मागच्या मॅचमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आलेल्या धावा, विजयाचा शिल्पकार आपण पाहिला अक्षय यांना, परंतु ते बाद झाल्यानंतर कशा प्रकारे बाकीचे बॅटर बॅटिंग करतील. 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रवीण कारले यांनी पहिल्या 4 चेंडूंमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्या, परंतु एक विकेट देखील प्राप्त केली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रवीण मोडक. आता गोलंदाजी मार्कवरती पण प्रवीण आहेत आणि बॅटिंगसाठी देखील प्रवीणच आहेत. बघूया कुठले प्रवीण कुठल्या प्रवीणवरती भारी पडतील, गोलंदाज की फलंदाज. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय. सिंगल वेगवान. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 44 धावा. 4 बॅटर बाद. 44 फॉर लॉस ऑफ 4 आफ्टर 4. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. लास्ट बॉल या षटकातील 8 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. पुढचा बॉल विशाल निगोटे यांच्यासाठी. इथे फुल टॉस. खराब चेंडूवरती केलेला प्रहार. बॉल निघालाय सीमारेषा पार. येतोय निर्णायक क्षणी निर्णायक षटकार 6 धाब्यांसाठी. या षटकारानंतर जे समीकरण बदललंय, जी धावसंख्या आपण पाहिली वाढवण्याचा प्रयत्न केला गेला होता. 9च्या सरासरीने धावा बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु या षटकारानंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या नांदेड सिटी 11 या संघाची 4 बॅटर बाद 50 धावा. 50 अप. नांदेड सिटी 11च्या 50 धावा पूर्ण झाल्यात. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. लास्ट 6 बॉल. शेवटचे 6. गोलंदाजी मार्कवरती शेखर रायकर उर्फ बंटी रायकर, संघातील एक अनुभवी खेळाडू. या खेळाडूसाठी देखील फार बोली लावण्यात आली. जवळपास 3 ते 4 कॅप्टन्स या खेळाडूला आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी आतुर होते. चला, पहिल्या मॅच मधील जे 2 संघ पराभूत झाले ना, त्या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे, ओमकार पोकळे आणि अजय कदम, आपण लगेच टॉस करण्यासाठी लगेच या. आपण पुढील मॅचचा टॉस इथे लगेच संपन्न करतोय. वेळ इथे खर्च करायचा नाहीये. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. आपल्याला टीममध्ये 2 चेंजेस करायचे असतील ते देखील करावे लागणार आहेत. त्यामुळे अजय कदम आणि ओमकार पोकळे या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. पुढची मॅच आपलीच आहे, त्यामुळे टॉस करण्यासाठी आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. 51 धावा झाल्यात. स्ट्राईकला विशाल निगोटे आहेत. अजूनही 5 चेंडू या षटकातील शिल्लक. मागच्या चेंडूवरती आलेला षटकार. पुन्हा एकदा जागा बनवली, गुडघा टेकवला आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. येईल चौकार 4 धाब्यांसाठी. 11 चेंडूंमध्ये आतापर्यंत 22 धावा.
विशाल निगोट यांच्या बॅटमधून खेळण्यात आल्या. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या मधून चेंडू इथे धाडण्यात येतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी आता कुठेतरी जाणवतंय की विशाल निगोट ॲज अ आयकॉन त्या फॉर्ममध्ये येण्यासाठी जो अवधी खर्च करतायत तो फॉर्म मात्र इथे कायम करतायत. 55 धावा झाल्या, 4 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा बदलालित्य एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. वायडी स्ट्रॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल वेगवान, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील इथे पूर्ण होतीये. गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत बॅटरला काही वेळासाठी काही अंशस्तव इथे थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅटर देखील कुठल्या ना कुठल्या प्रकारे इथे धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यामध्ये मिळालेलं यश. धावसंख्या आपण पाहतोय 57. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होणार नाही. आपली विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे प्रवीण मोडक यांनी. स्ट्राईकला पुन्हा एकदा विशाल निगोट असेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 58. 5 बॅटर बाद. 5 बॅटर बाद 58. अप्रतिम असं काम आतापर्यंत गोलंदाजांनी केली आहे. 5 बॅटर बाद केलेत, 58 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे त्याच शैलीमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 59 धावा. 59 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये शेवटचा अंतिम षटकातील अंतिम चेंडू अलॉंग दी कार्पेट इथे खेळून काढलाय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण होतील. 2 धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 61. 6 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 61 धावा आतापर्यंत झाल्या आहेत, तर विजयासाठी 62 धावेंची गरज आहे. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या. त्या बनवल्या जातील की नाही, त्या रोखल्या जातील की नाही, या सर्व गोष्टींकडे आपण वळणार आहोत. परंतु त्या अगोदर ती जे 2 संघ पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाले त्या 2 संघांमधल्या लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. मोठी पारितोषिक, त्याचबरोबर आयफोन 70 जिंकण्याची संधी जर तुम्हाला उपलब्ध करून दिली तर त्याचा आनंद तुम्हाला नक्कीच इथे घ्यावा लागेल. आपल्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला जिथे एंट्रन्स आहे तिथे battery.ai यांच्या माध्यमातून काही गेम्स तिथे आयोजित केलेत. तुम्हाला तिथे जाऊन ते प्रेडिक्शन करायचं आहे आणि त्यानंतर जो लकी विजेता आहे त्या लकी विजेत्याला आयफोन 17 सारखं देखील पारितोषिक लकी ड्रॉद्वारे या battery.ai च्या माध्यमातून प्रदान करण्यात येईल. वेगवेगळे खेळ आहेत, त्याचबरोबरीने काही प्रेडिक्शन तुम्हाला करायचे आहेत. जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर आयफोन 17 आपल्यापासून दूर जाणार नाही. तुम्हाला नशिबाची साथ ही देखील फार महत्वाची असेल. चला पुढील दोन्ही संघ आलेत का? अजय कदम कॅप्टन, चला ना टॉससाठी या. आणि त्यानंतर ओमकार पोकळे टॉससाठी लगेच या. आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सहसमालोचक आणि ज्यांच्या शब्दांची गोडी आपण सकाळपासून ऐकताय ते जयेश सर आपल्याबरोबर टॉस बॉक्समध्ये जोडले जातील. आणि मी इथे आमंत्रित करेल
रुपेश धमिष्ठे या टॉससाठी या. गणेश जाधव आपल्याला देखील विनंती आहे टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. एका बाजूने रुपेशजी धमिष्ठे आणि आमचे परम मित्र गणेश जाधव यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे. चला एका बाजूला स्वराज्य योद्धा आणि 11 टायगर्स या दोन त्याचबरोबर संघांची लढत. त्याचबरोबर राहुल शेठ बेलदरे यांना देखील मी विनंती करेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जाईल. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स जय सर. या टॉससाठी मी इन्व्हाइट करेन या अजय कदम. प्रथमतः टॉस करण्यात येईल आणि तदनंतर आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. खडकवासला प्रीमियर लीग एका बाजूला हेड आहे तर एका बाजूला अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, तर त्या दुसऱ्या बाजूला टेल आहे. एका बाजूला ओमकार पाहायला मिळेल, ओमकार पोकळे, आणि त्याच वेळेला एका बाजूला आपण अजय कदमला पाहतो. अजय या टॉस करण्यात येतं. नेक्स्ट मॅच दोन लुझिंग टीम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन लुझिंग टीम एकामेकाच्या समोर येत असताना पाहायला मिळतील. खडकवासला प्रीमियर लीग मधील अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतोय. एक महत्वाची मॅच डुआडा आहे या आपण विनंती करूयात. टॉस करण्यात येईल. अनिल भाऊ बुमकर आयोजित असणारी स्पर्धा खडकवासला प्रीमियर लीग. टॉस करण्यात येत आहे. नाणेफेकीचा कौल. टेल्स इज अ कॉल आणि टेल्स आलाय. टॉस इथे जिंकला तो अर्थातच स्वराज्य योद्धा या टीमच्या कर्णधाराने. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठ ग्रहण करून घ्यावा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अजय, प्रथमतः काही चेंजेस केलेत का सेम साईड घेऊन खेळतात? चेंजेस तर करायचेच आहेत. संघर्षला आम्ही बसवतोय आणि रोहित रसाळ ऍड केलेला आहे. टॉस जिंकलायस, किती इम्पॉर्टंट होता टॉस, काय निर्णय घेतलाय? टॉस जिंकून आम्ही पहिली बॉलिंग करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? ॲज अ कॅप्टन म्हणून तू या खडकवासला प्रीमियर लीग मध्ये खेळतोय, किती उत्सुकता होती स्पर्धेची आणि टॉसही किती तुझ्यासाठी महत्वाचा होता? सर टॉस तर महत्त्वाचा होताच, पण त्यापेक्षा माझी बॅटिंग महत्त्वाची होती. मी जर का बॅटिंग केली नाही तर मॅच आम्ही हारलेलो आहे. खडकवासला प्रीमियर लीग कसं वाटतंय? दमदार हे आयोजन नियोजन खरं तर घरच्याच संघाने आयोजन केलेलं आहे आणि त्याच वेळेला घरचीच समिती ज्या वेळेला आयोजन करते, एक मोठा प्लॅटफॉर्म पायंडा आखून देण्यात आला आहे. त्याबद्दल एकंदरीत काय म्हणशील? सर खरं तर खूप कष्ट लागतात ते एक टुर्नामेंट ऑर्गनाईज करायला. सकाळ संध्याकाळ म्हणजे रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत इथं असायचो आणि सकाळी परत 8 वाजता इथं यायला लागायचं आणि तिथून पुढे दिवसभर काम करावं लागायचं. एक स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या खडकवासला मतदारसंघातल्या खेळाडूंना भरपूर मोठा प्लॅटफॉर्म आपण करून दिलेला आहे आणि खरं तर खरंच चांगली पोरं क्रिकेट खेळतात एक खडकवासला मतदारसंघातली. मागील मॅच मध्ये बॅटिंग झालेली नाही आहे अजय, या सामन्यामध्ये पाहायला मिळतील ज्या चुका भरून पाडण्याचा प्रयत्न करशील का? नक्की ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न मी करीन 100%. खूप साऱ्या शुभेच्छा होता अजय कदम. ओमकाशी चर्चा करूयात. मागील मॅच मध्ये ज्या चुका झाल्या या सुधारण्याचा प्रयत्न आहे की हा सामना डू ऑर डाय आहे? जिंकणारा संघ पुढे संधी मिळणार, हरणाऱ्या संघाला बॅकपॅक करावे लागेल, काय म्हणशील? पहिल्या मॅचमध्ये थोडे 1-2 मिसफील्ड झाली, कॅचेस सुटले, त्याच्यामुळेच आम्हाला हरावं लागलं. तर या मॅचमध्ये त्या सगळ्या चुका आम्ही नक्की भरून काढू. ओमकारची बॅट तळपली, धावा तर आल्या होत्या परंतु मिसफिल्डिंग झाली. काय चेंजेस केलेत का तू या संघामध्ये या सेकंड मॅच मध्ये? 2 चेंजेस केलेत. अजय आणि आकाशला बाहेर ठेवून आम्ही सिद्धार्थ आणि तेजसला इन केलं. एक चांगली मॅच पाहायला जातोय आम्ही, कारण डू ऑर डायचा सामना आहे. नक्कीच आता डू ऑर डायची मॅच आहे आणि आम्ही सगळेच आता पूर्णपणे एफर्ट्स देऊयात आणि नक्की जिंकायचा प्रयत्न करून जिंकून पण दाखवू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला, दोन्ही संघाच्या कर्णधाराला असतील. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स सेंटरीज. टॉस झालाय. एका बाजूला स्वराज्य योद्धा आणि 11 टायगर्स. स्वराज्य योद्धा द विन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. या समालोचन कक्षाकडे वळूयात आणि आवाज ऐकूयात. या पुण्यनगरीमधून येत असताना अर्थात मूळचे रत्नागिरीचे, कोकणातले, परंतु अगदी त्याच वेळेला शब्दांची पकड आणि मराठी भाषेतून प्रत्येक क्रिकेट रसिकाला मंत्रमुग्ध करणारे गोपीजी जाधव यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. दुसऱ्या डाबाला सुरुवात होते. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे आणि तू त्याची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. अक्षयच्या जागी विकी.
इम्पॅक्ट प्लेअर असतील. धन्यवाद. 62 धावांचं लक्ष आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. 36 चेंडू आणि 62 धावा हे समीकरण पूर्ण करावं लागेल. नांदेड सिटी 11ने 61 धावा बनवल्या, 5 गडी गमावले आणि आता प्रत्युत्तरा देखील आणि तताई पोपळी 11 या संघाला बनवायचे आहेत 62 धावा. आणि तताई पोकळे यांच्या मालकीचा हा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल भाऊ कदम यांच्या मालकीचा संघ. ऑल सेट. दुसऱ्या डावाला सुरुवात. दिलीप वर्मा आणि संग्राम पोकळे हे दोन फलंदाज डावाला सुरुवात करतायत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर होता. विशाल निगोट जो आयकॉन आहे आणि त्याच्यासमोर दिलीप वर्मा देखील आयकॉन. मागच्या मॅचमध्ये खातं उघडता आलेलं नव्हतं, मात्र गोलंदाजीमध्ये कमाल केली होती दिलीप वर्माने. आणि या डावामध्ये थोडासा संयम दाखवत असताना पहिला चेंडू हलक्यात त्याने खेळला. दुसरा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईटिश लॉंग ऑफच्या मधून काढलाय इनटू द गॅप. वेलकम बाउंड्री, चौकार, 4 धावा. पुढे सरसावला, पावलांची जादू दाखवली आणि त्यानंतर विशालचा हा चेंडू गॅपमध्ये चांगल्या पद्धतीने खेळत असताना चौकार वसूल केला. 4 धावा खात्यावर जमा झाल्यात. 34 बॉलमध्ये आता 58. विशाल निगोट आंबेगाव परिसरातील हा खेळाडू आयकॉन आहे. टीमचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटम हँडचा वापर केला. बॅकलिपला थोडंसं खाली आणलं आणि याबिला तंत्र वापरलं. बॉलला फक्त पुश केलाय, जेंटल पुश, सॉफ्ट हँडेड. सिंगल इथे प्राप्त केली. मागच्या चेंडूवर चौकाराला पण तो त्यानंतर थोडासा संयम दाखवला आणि हा संयम दाखवत असताना सिंगल प्राप्त केले इथे दिलीप वर्माने. 5 धावा धाव फलकावर स्ट्राईक एंड आला तर संग्राम. एक वेगळा अध्याय या स्पर्धेने निर्माण केला. खडकवासला परिसरातील खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म, एक मोठा मंच निर्माण करून दिला गेला आणि त्यासाठी धन्यवाद द्यावे लागतील आमच्या सर्व आयोजकांचं. गेले अनेक दिवस, अनेक रात्रींची मेहनत. बॅटरी.ai प्रेझेंट, अनिल भाऊ भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग, प्रमुख आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि प्रत्येकाचं योगदान मोठं आहे. लोक आते गए, कारबा बनता गया आणि असा हा दमदार सोहळा, याची देही याची डोळा, या सिंहगड कॉलेजच्या मैदानावर आपण अनुभवतो आहोत. आणि आवर्जून आकर्षक या संपूर्ण स्पर्धेची आकर्षकता वाढवणारी गोष्ट, त्याकडे देखील आपण लक्ष देऊ. चांगला टर्न होता, फ्लाय स्लिपला फिल्डर आहे, रन मिळणार नाही आहे. चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. भव्य बक्षीस जिंकण्याची तुम्हाला संधी आहे. iPhone 17 म्हणजेच iPhone 17 जिंका आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिसला भेटण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर Battery.ai झोनमध्ये जाऊन तिथे भेट द्या आणि त्या भेट दिल्यानंतर अनेक भेटवस्तू तुम्हाला मिळू शकतील. कमी गतीचा चेंडू हलक्यातने स्टिअर केलाय. बॉल बॅकफूट पॉइंटला, फिल्डर पोहोचतोय तोपर्यंत एक क्विक सिंगल. दिवसा धावीची चोरी केली असं म्हणायला हरकत नाहीये. एक धाव खात्यामध्ये ऍड झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 6 धावा. पहिलं षटक 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा, एक चौकार आला होता. त्यानंतर धावा खर्च करत असताना थोडासा रोख लावलाय विशाल निगोट. एक चांगला अष्टपैलू आणि मागील काही वर्षांपासून सातत्याने खेळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला दिलीप वर्मा म्हणजे जड्डू याने प्रभावित केलं. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आणि या स्पर्धेत खेळत असताना आपल्या संघासाठी चांगले योगदान द्यायचे. त्याला या सामन्यात धावा काढायचे आहेत कारण टीम इथे धावसंख्येचा पाठलाग करते. उलट दिशेने खेळलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, कनेक्शन चांगलं, इंटेन्शन चांगलं आणि आता मिळणार आहे ते 6 धावांसाठी षटकार. उलट दिशेने खेळा, शेवटचा बॉल या षटकातला पॉवर प्लेचा आणि त्यावर आक्रमण केलं श्रीकांत खुने यांना आपण पाहतोय. कालचा दिवस गाजवला या गुणवान खेळाडूने. दमदार कामगिरी कार राहिली. आज आवर्जून सामने पाहण्यासाठी उपस्थित आहेत. वेलकम, आपलं स्वागत. पण विशाल निगोटच्या शेवटच्या चेंडूवर उलट दिशेने मारला, षटकार ठोकलाय. षटकाची समाप्ती 12 धावा धाव फलकावर. 62 धावांचं लक्ष आहे आणि आता 12 बनल्यात म्हणजे येणारी चेंडू आहेत तुमच्याकडे 30 बॉलमध्ये 50 इथून पुढे बनवायचे आहेत. रिक्वायर रन रेट आता 10 वर येऊन पोहोचलाय आणि त्यावर नजर ठेवावी लागते. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला रिक्वायर रन रेट कितीचा गरजेचा आहे, आवश्यक धाव किती राखणं गरजेचं आहे, या गोष्टी देखील महत्त्वाच्या राहतात. आणि दिलीप वर्माने नेमकं शेवटच्या बॉलवर आपला गिअर बदलला. विथ द टर्न
उलट दिशेने खेळत असताना तो षटकार वसूल केला गेला. रिव्हर्स स्वीप ज्यावेळेला तुम्ही खेळता, हँड अँड आय कोऑर्डिनेशन, बॅक लिफ्ट, तुमची नजर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र जुळवाव्या लागतात आणि ते अतिशय योग्य पाहायला मिळालेलं दिलीप वर्माकडून. आणि त्यानंतर तो षटकार आला. पहिल्या षटकानंतर 12 धावा. दुसऱ्या षटकासाठी आलाय महेश. समोर आहे संग्राम पोकळे. 30 बॉलमध्ये 50. फार एंडकडून दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. संग्रामसाठी पहिला चेंडू, लेफ्ट मोर दी विकेट. पहिला चेंडू मिस टाइम केलाय, फटका हवेत आणि कॅच ड्रॉप. अजून एक गुड न्यूज आहे. बॅटरी डॉट AIच्या झोनमध्ये जाऊन अनेक बक्षिसं जिंकण्याचा योगायोग अनेक आमच्या आयोजकांना, अनेक आमच्या प्रेक्षकांना मिळतोय. आणि संकेत गवते यांनी नुकतंच तिथे जाऊन एक आकर्षक पारितोषिक जिंकलेलं आहे. त्यामुळे आपण देखील आपल्या नशिबाचे दरवाजे खुले करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बॅटरी डॉट AIच्या झोनमध्ये जा, तिथे भेट द्या आणि आपलं नशीब आजमावा. तुम्ही जर तिथे जाऊन भेट दिली, त्यानंतर तिथे तुम्ही तुमचं स्किल वापरलं आणि त्यातून जर तुम्ही तिथे असणारं टार्गेट पूर्ण केलं तर तुम्हाला नक्कीच पारितोषिक मिळणार आहे. या वेळेला जाईल बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला. उलटा फटका खेळाने इथे मिळणार आहे 4 धावा. तो चौकार वसूल केला रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना. एकोणीस धावा आहेत धाव फलकावर. लेग स्टंपवरचा बॉल बॅकवर्ड स्पेअर लेगला दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला थांबवतोय. थोडासा अडखळला, मात्र त्यानंतर फार त्याने पडझड होऊ दिलेली नाहीये. एकच धाव खात्यामध्ये ऍड होईल. वीस धावा हे धाव फलकावर. 26 चेंडू आणि 42 धावा. हे समीकरण इथून पुढे पूर्ण करावं लागणार आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. फुल टॉस होता, कव्हर्स मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक आहे, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल टिपला गेलाय आणि आता खेळ संपलाय. दिलीप वर्मा आयकॉन इथे बाद होतोय. धक्का बसलाय टीमला, पहिला धक्का. 20 धावा 1 गडी बाद. बीस या धाव संख्येवर पहिला धक्का बसलाय. दिलीप वर्माला माघारी परतावं लागलं. आयकॉन बाद झालाय. लांबी गाठलेली नव्हती, तेवढं चांगले क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे इथे पहिला धक्का टीमला बसलाय. 20ला एक नवीन फलंदाज बंटी रायकर, अजून एक मोठं नाव. पण तू कौतुक करावं लागेल महेशचं, त्याच्या खात्यामध्ये ती विकेट आली. अगेन्स्ट द टर्न पुन्हा हवेत. डीप मिड विकेटला फिल्डर आहे, झेल टिपतोय. तू चल मी आलोच. अजून एक धक्का बसणार आहे.
लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर मोठी विकेट. बंटी रायकर भोपळाई न फोडता बाद होतोय. दुसरा धक्का. काय बोटांची जादू दाखवली आणि ते चांगला झेल टिपला. विशाल निगुट आयकॉन होता डीप मध्ये, डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनला खेटून उभा होता आणि त्याने झेल टिपला. इथे खेळ संपलाय. भोपळाही फोडता आलेला नाहीये. संयमाचा बुरुज ढासळला आणि त्यामुळे आता पहा खांदे खालावलेत. बंटी रायकर चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी जाणवते. त्याचं कारण होतं महेशची अचूक गोलंदाजी. 1 षटक टाकलं, 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट. म्हणजेच काय ते 6 षटकांच्या लढतीमध्ये ज्याबीला तुम्हाला धावा वाढवायच्या असतात. वेलकम आदरणीय ऋषीदादा वैद्य, योगेश दादाला आपण बघतोय. आणि सकाळी या खेळाडूबद्दल भरपूर आपण चर्चा केली. ज्यांनी क्रिकेट जगलं, ज्यांनी क्रिकेट जगवलं. एक काळ होता क्रिकेटचा. ऋषिकेश केशव वैद्य हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालून सोडणारा खेळाडू. आणि आदरणीय जयेश भोसले सरांनी ती बरीच माहिती अनेक स्पर्धांची आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि मला आठवते रतनबुवाच्या स्पर्धेमधली ती एका ओव्हरमधली मोठी इनिंग, भरपूर धावा काढल्या होत्या आदरणीय ऋषीदादांनी. आणि पुन्हा एकदा ते या स्पर्धेत आज सदीच्या भेट देण्यासाठी येत असताना दुपार सत्रामध्ये पुन्हा त्यांची ते उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. वेलकम, आपले सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 2 षटकं संपली आहेत. 20 धावा धाव फलकावर, 2 गडी गमावलेले आहेत. आणि आता प्रवीण मोडक आलाय 3ऱ्या षटकासाठी. सूरज मतीला फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. संग्राम पोकळीला आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे, जो संघ नायक आहे. 62 धावांचं लक्ष, पण तो आता आव्हान थोडंसं कठीण व्हायला लागलंय असंच चित्र निर्माण झालं. आणि त्याचं कारण 2 विकेट दिलीप वर्मा आणि बंटी रायकर ही लगातारच्या चेंडूवर बाद झाली. तो दबाव आता बनवला गेलाय, परंतु आता दबावाचा अभाव संग्राम दाखवणार का? अगू टप्प्याचा बॉल पूल केलाय. हा पंप जॅक शोडम पूल लॉंगॉनच्या दिशेने गेला चेंडू. विशाल निगुट तिकडे दाखल झालाय. आज विशाल जिकडे तिकडे चेंडू चाललाय की काय, कारण मागचा जेल विशालनेच घेतला. आपल्याला देखील लॉंगॉनमध्ये तो फिल्डिंग करतोय. तिथे बॉल पोहोचला. सिंगलने सुरुवात झाली या 3ऱ्या षटकाची. 23 चेंडू आणि 41 धावा. हे समीकरण इथून पुढे पूर्ण करायचं असणार आहे जिंकण्यासाठी. आणि त्यातही पोकळे 11 या संघाला, आणि त्यातही चंद्रकांत पोकळे यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला विशाल भाऊ कदम यांच्या मालकीचा संघ नांदेड सिटी 11. ड्राईव्ह केलाय बॉल, वाईटिश लॉंगऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र यावेळेला थ्रो देखील अचूक आहे. फेकी केली गेली, त्यामुळे 1च धाव. सिंगलपेक्षा जास्त काही मिळू शकलेलं नाही इथे. एका धावेबरोबरच धाव फलकावर आहेत. 22 धावा, 2 गडी बाद. रिक्वायर रन रेट आता वाढत चाललाय, जवळपास 11च्या आसपास येऊन पोहोचलाय. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय बॉल. डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. तत्परता, कल्पकता वापरली आणि संग्रामने बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ऑन दी टोज आणि ऑन दी नोज तुम्हाला खेळता आलं पाहिजे. यावेळेला ऑन दी टोज, पॉइंटच्या डोक्यावरून कट केला बॉल. अप्पर कट आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. एक देखना फटका. संग्राम, आज वेगळा संग्राम या मॅचमध्ये लिहायचा आहे, कारण विनिंग मोमेंटम शिफ्ट होऊ द्यायचा नाहीये आणि त्यासाठी प्रयत्न चाललेत या दोन्ही संघांचे. यादीचा दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे, त्यामुळे तो विनिंग मोमेंटम गरजेचा आहे. इथून जर दुसरा विजय मिळाला तर मात्र आपलं स्थान निश्चित होईल आणि तोच प्रयत्न करायचा आहे. पुढचा चेंडू प्रवीणचा. अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. एलिव्हेशन मिड ऑफला झेल ड्रॉप झालाय, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नेम लागलाय. नेम करेल का गेम? झेल सोडला होता, परंतु आता नेम लागलाय. बघूया आता काय घडेल. देवाला द्यायला परंतु पदरच नाही घ्यायला, अशी परिस्थिती होती. तिथून नेम लावलाय, परंतु आता गेम झालाय का हे पाहावं लागेल. ऑन फील्ड पंचांनी आता तो निर्णय पाठवलाय 3ऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये. आणि तिथे त्या निर्णयावर पडताळणी केली जाईल, शहानिशा केली जाईल, चाचपणी केली जाईल. एक्झॅक्ट पिचिंग ज्या बीला थ्रो केला गेला तो बरोबर यष्टीला लागला आणि त्यानंतर आपण बॅट ड्रॅग केले काय हे पाहणार आहोत. तो सुरक्षित आहे का, क्रीजमध्ये पोहोचलाय का? अनेक प्रश्न आहेत, प्रश्न अनेक आणि त्याचं उत्तर एक, म्हणजे 3रे पंच त्यात उत्तर देतील. समीर जोशी सर आहेत तिकडे 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. परंतु जसा झेल सुटला त्यानंतर तत्परता दाखवली क्षेत्ररक्षकाने. लगेचच चेंडू उचलला आणि थ्रो केला यष्टीवर. अचूक वेध घेतला यष्ट्यांचा, मात्र फलंदाजाच्या हृदयाची धडधड आता वाढली असेल.
थोडीशी नाराजी आहे कारण विकेट्स गेल्या. दुसऱ्या बाजूला लक्षाचा पाठलाग करायचा आहे, 62 बनवायचे आहेत, परंतु सामना सहजासहजी संपणार नाहीये आणि त्याचं कारण गोलंदाज देखील तेवढीच दमदार कामगिरी करतायत. तुमच्याकडे चांगली फलंदाजी असून चालत नाही आणि येस तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. इथे फलंदाज होतोय. ओ युटी आउट. बॅट ड्रॅग केली पण थोडासा उशीर झालाय. नेम अचूक लागलाय, झेल सुटला, परंतु त्यानंतर नेम लावलाय आणि आता नेम लागत असताना गेम झालाय. धक्का बसतोय इथे तिसरा. फलंदाज बाद. दुसऱ्या धावीचा प्रयत्न अंगलट आला. कार्यक्षम माजी नगरसेवक आदरणीय विकास नाना दांगट यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26च्या या पर्वामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. दुसरी धावा अंगलट आली. जोखीम स्वीकारली. आपण अनेक वेळेला म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे, म्हणून या वेळेला रिस्क घेतली, ती अंगलट आली आणि ती धावबादच्या रूपाने. धावबाद होणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच आहे आणि इथे ती आत्महत्या होताना बघायला मिळाली धावबादच्या रूपाने. तिसरा धक्का 27ला 3. 2.4 षटकांचा केस संपलाय. 62चं लक्ष. प्रवीण मोडक एक चौकार आला, पण त्यानंतर विकेट देखील मिळाली. हळूहळू आता शिरकाव व्हायला लागलाय नांदेड सिटी 11 संघाचा, परंतु अनिताताई पोकळे 11ला इथून धावा काढायच्यात आणि त्यासाठी मैदानामध्ये आलाय आमिर शेख. त्याच्या बॅटिंगची आमिरी आता बघण्याजोगी असेल. स्ट्राईक एंडलाच असेल आमिर. समोर आहे प्रवीण मोडक. पहिलाच बॉल टॅप केलाय. पॉइंटचा फिल्डर वेगाने चेंडूवर पोहोचतोय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. दबाव वाढवतील विनोद पॉइंटला. विनोद चोरगे एक चांगले खेळाडू, एक चांगले समालोचक आहेत. भूमिका अनेक व्यक्ती एक. वेंकीचे सर्व आदरणीय अरविंदजी चव्हाण सर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये स्वागत आहे. पुढचा चेंडू प्रवीणचा. या बिला समोर खेळ आहे. डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत असताना सीधी बॅट. नो बकवास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. ओर दी बॉलर हेड. सरळ बॅटचा वापर केला. बॅटचा फेस अगदी समोर ठेवला आणि त्यानंतर व्ही मध्ये डाऊन दी ग्राउंड. चौकार इथे बघायला मिळाला. देखना फटका. 4 धावांबरोबर धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 31 धावा. गडी गमावले 3. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये अजूनही 31 पाहिजेत, म्हणजे अर्ध काम पूर्ण केलंय. अर्ध काम पूर्ण करायचं आहे. 18 मध्ये 31. 10.33 ची सरासरी आता गरजेची राहील येणाऱ्या 3 षटकांसाठी. नांदेड सिटी 11 विरुद्ध अनिताताई पोकळे 11 या 2 टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. एका बाजूला संघमालक आहेत आदरणीय विशाल भाऊ कदम, दुसऱ्या बाजूला संघमालक म्हणून आदरणीय अनिताताई पोकळे. या दोन्ही संघ मालकांचे हे संघ आहेत मैदानाच्या आतमध्ये. विनिंग मोमेंटम जसा मी उल्लेख केला होता, कारण या आधीच्या ज्या सामन्यामध्ये ते खेळले त्या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी एक विजय मिळवलाय. त्यामुळे विजयी घोडदौड कायम ठेवायचे. आदरणीय अरविंदजी चव्हाण यांचं सहर्ष स्वागत करतो आहोत आम्ही खडकवासला प्रीमियर लीग मध्ये. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 31 धावा 3 गडी बाद, 31 रन 3 विकेट के नुकसान पर, 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून 31 बनवायचेत. 62 धावांचं लक्ष्य. परंतु काय शानदार माहोल बघायला मिळतोय. खडकवासला प्रीमियर लीग करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हाच अजेंडा आमच्या सर्व आयोजकांनी या स्पर्धेमध्ये राबवला. आणि खडकवासला परिसरातील खेळाडूंसाठी एक मोठा मंच, एक मोठा प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण केला गेला. पुणे जिल्हा एक आयकॉन तुम्ही प्रत्येक संघामध्ये खेळवू शकता. अनेक खेळाडू आपलं नशीब आजमावत आहेत. परंतु नशीब आजमावायचं असेल तर battery.ai ला भेट द्या. तिथे आपला खेळ दाखवा, तुमचं टॅलेंट दाखवा आणि जिंका. भरघोस बक्षिसं आणि बरोबरच एका भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे iPhone 17, iPhone 17 जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे आणि ती म्हणजे battery.ai च्या माध्यमातून. त्यामुळे आवर्जून तिथे भेट द्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉलमध्ये 31 अजूनही पाहिजेत. गोलंदाजीसाठी सूरज पाटील. आज सूर्य चमकेल का, सूरज चमकणार का, हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचं उत्तर सूरज देणार आहे. त्याच्या समोर आहे आमिर शेख आणि संग्राम पोकळे. आमिर आहे स्ट्राईक एंडला. पहिल्या चेंडूचा सामना करेल. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय बॉलला. वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नरच्या मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. तिथे मिळते 1 धाव. सिंगलने सुरुवात झाली.
सर सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य मला आठवतं, चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा समाचार घ्या. परंतु त्यासाठी मैदानात थांबणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत थांबले तर सामना लांब नसेल. एक एक डाव महत्त्वाचे. थेंबे थेंबे तळे साचे. खराब चेंडूंवर तुम्हाला मोठी फटके बनवायचेत. फुलटॉस होता, पायावर टाकलेला बॉल बॅकविट पॉइंटला जातोय. फिल्डर आहे तिकडे, वेगाने दाखल झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल. जसा चेंडू हातातून निसटला, आखो में इशारा केला आणि सांगितलं, भाग मिल्का भाग, अभी नाही तो कभी नाही. एकेरीचं रूपांतर लगेचच दुहेरीमध्ये केलं आणि ही तत्परता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागते. ती तत्परता इथे दाखवली. 2 धावा पूर्ण केल्या. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 34 धावा, 3 गडी बाद. अजून इथून पाहिलं समीकरण आहे 16 बॉलमध्ये बनवायचे 28. सामना लांब नाहीये, परंतु त्यासाठी धाबा वसूल कराव्या लागणार. पुन्हा पायावरचा चेंडू, बॉटम हँडचा वापर केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. ऑन ड्राईव्ह सिंगल इथे देखील मिळते. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 वसूल केले. सूरज पाटीलला माहिती आहे मला नेमकी लाईन कोणती ठेवायची आहे आणि त्याने देखील अगदी रणनीती डोक्यात बनवली आणि ती मैदानामध्ये तो राबवतोय, अंमलात आणतोय. रणनीती डोक्यात असून चालत नाही, ती अंमलात आणावी लागते आणि ती रणनीती मैदानाच्या आतमध्ये राबवत असताना अंमलात आणली, हे महत्त्वाचं आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 35. 15 चेंडू आणि 27 धावा. एक मोठा फटका गरजेचा असेल, तिथून पूर्णपणे शिरकाव होऊ शकेल, परंतु त्यासाठी जबाबदारीनं खेळणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार सूरज. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, परंतु यावेळेला कनेक्शन जोडलेलं नाहीये. लवकर कमिट झाला. चेंडू थोडासा उशिराने पोहोचला, त्यामुळे कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. इंटेन्शन चांगलं आहे की धावा काढायचे आहेत, परंतु कनेक्शन जुळलेलं नाहीये आणि त्यामुळे हा चेंडू निर्धाव. परंतु त्यानंतर आता चर्चा झाली आहे दोघांमध्ये. दोन्ही फलंदाजांनी चर्चा केली. आमिर शेख आणि संग्राम यांच्या दरम्यान चर्चा झाली आणि तर नेमका कानमंत्र काय मिळाला. यावेळेला ऑन साईडला फोर्स केले बॉलला. फिल्डर आहे डीप मध्ये, कानमंत्र दिला आहे परंतु तो चुकला असं वाटतंय. डीप मिड विकेटला चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. आमिर शेख बॅक टू दी पवेलियन गॉट. सूरजचा हा चेंडू बाहेर जाणारा, त्याला ऑन साईडला खेचून आणलं परंतु लांबी गाठलेली नव्हती. तेवढाच चांगला झेल तिकडे टिपला गेला. फिल्डिंग करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डरचं, झेल टिपलाय. विशाल कारलेने तो झेल टिपला आणि इथे खेळ संपलाय. आमिर शेख बाद झालाय. 4था धक्का. धाव फलकावर धावा आहेत 35. 4 गडी बाद. आता थोडंसं कठीण व्हायला लागलंय. मी सकाळी उल्लेख केला होता की लहानपणी शाळेत असताना नवनीतचं गाईड आपण वापरायचो. त्या नवनीतच्या गाईडवर एक टॅगलाईन होती, नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. आता मैदानाच्या आतमध्ये ते नवनीतचं गाईड नाहीये, तुमच्या हातात बॅट आणि चेंडू आहे आणि ते आव्हान तुम्हाला तर सोपं करायचं, परंतु त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल कारण विकेट गेलेत. 4था धक्का बसलाय 35ला. समीकरण आहे आता या सामन्याचं 13 चेंडू आणि 27 धावा. एक कॉल मॅटर सॉल्व असं आपण बऱ्याचदा म्हणतो, पण तो आता एक बॉल आणि मॅटर सॉल्व, कारण हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल या ओव्हरमध्ये आणि याच्यावर मोठा फटका आला तर मात्र समीकरण थोडं वेगळं बघायला मिळेल आणि तोच प्रयत्न करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये संग्रामची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज किरण पोकळी. आशेचा किरण, आशा असतील. पहिलाच बॉल एक पाऊल बाहेर काढलं होतं. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून त्यांनी दाखवलं. थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. षटकं संपलेली आहे 4 षटकानंतर 35 धावा, 4 गडी बाद. 12 चेंडू 27 धावांची आहे गरज हा सामना जिंकण्यासाठी टीम अनिताताई पोकळी 11 या संघाला. बासष्ट धावांचं लक्ष, परंतु अजून एक वेळेला लक्ष आम्ही तुमचं वेधू, ते म्हणजे पारितोषिकांवर. भरपूर पारितोषिकांची खैरात. प्रथम क्रमांकासाठी 77,777 रुपये व आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी. द्वितीय क्रमांकासाठी 66,666, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी असणार आहे. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 55,555 व आकर्षक ट्रॉफी. चतुर्थ क्रमांकासाठी 44,444 व आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी. मालिकावीरसाठी TV प्लस सायकल आणि ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज सायकल आणि बॅट बरोबरच ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज सायकल, शूज, ट्रॉफी. म्हणजे पारितोषिकांची खैरात आहे. पारितोषिकांचा भरपूर वर्षाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 27 आणि गोलंदाजीसाठी आलाय आता महेश. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये टाकला आणि पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, कडक बेधडक षटकार तयारच होता. तू डाल पाद पाद तू टाक मी मारतोय वाटच बघितली आणि जसा स्लॉट मध्ये आला बॅट नाही तलवार फिरवली आणि इथे इशारा दिलाय. एकच मारलाय, खेचून मारलाय, सॉलिड मारलाय. या षटकाराबरोबर आता समीकरण बदलले. चेंडू शिल्लक आहेत 11, बनवायचे 21 धावा. महेशचं स्वागत, परंतु प्रत्युत्तर देणार का? त्यानंतर अजून एक वेळेला फुल टॉस. अभी तो चौका मारा था, अभी तो छक्का बाकी है, परंतु आता छक्का आलाय. ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर आना बाकी है. लगातारचे 2 षटकार ठोकलेत आणि या षटकामध्ये पुनरागमन करून दाखवलंय. फुल टॉस मिळाला, त्याच्यावर तुटून पडला. मागच्या बॉलवर देखील षटकार होता आणि या आधीच्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला आपण बघितलं संग्राम थोडासा नॉन स्ट्राईक एंडला थांबला होता आणि आता या षटकामध्ये दमदार त्याचं कमबॅक पाहायला मिळते. थोडासा शांत राहिला, संघनायक आहे आणि आता त्यांनी जबाबदारी स्वीकारली. लगातारचे 2 षटकार, तिसरा षटकार ठोकला तर आदरणीय अमरदादा खेडेकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅश प्राइज ऑन झाली आहे. 2 ठोकले, तिसरा येणार का? ती देखील संधी आहे आणि आज इथे पुनरागमन करून दाखवायचंय. संघ थोडासा बॅकफुटवर होता, पुनरागमन करून दाखवावी, चारही दिशांनी डंका वाजावा. ज्याने ज्याने केली अवहेलना तू प्रत्येक जण शर्मेने लाजाबा. आज आता तेच तर दाखवून द्यायचंय, दाखवून द्यावे. असे सामर्थ्य पराक्रमाने इतिहास गाजावा. ज्या वाटेवरती शंका घेतली तिथूनच विजयाचा रथ सजावा. तो विजयी रथ इथे सजवायचा आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नांची शिकस्त केली जाते, परंतु आता महेश प्रत्युत्तर देईल का? याबीला बॅट फिरवली, पुढ्यातून वळवलाय, प्रत्युत्तर दिलंय. 2 षटकार आले, परंतु मी लाईनमध्ये बदल केलेला नाहीये. आणि आदरणीय ऋषीदादांनी सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला चर्चा केली होती त्यावेळेला सांगितलं की बॉलर आजकाल थोडेसे घाबरतात, ती जबाबदारी घेत नाहीत आणि ती जबाबदारी घेणं गरजेचं असतं. 2 षटकारानंतर देखील ती जबाबदारी स्वीकारली. चेंडू चांगला वळवला, संग्रामला याबीला थांबवलं. चेंडू आता शिल्लक आहेत 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 15 धावा. चांगला सामना रंगलाय. फलंदाज तयार संग्राम. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तू मला 2 षटकार ठोकलेस, परंतु मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. माझ्याकडे देखील व्हेरिएशन आहे. वळवलाय चेंडू आणि इथून गिरकी घेणारा चेंडू फिरकी घेताना पाहायला मिळाला. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. लगातारचे 2 चेंडू थांबवलेत, त्यामुळे आता हे बॅटल रंगणार आहे. 2 षटकार आले, परंतु 2 निर्धाव चेंडू देखील आले. कमबॅक आणि वेलकम बॅक गरजेचं असतं. 8 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 15 धावा. आता सामन्याची हवा काढली होती पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकत असताना, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू महेशने चेंडू चांगला वळवलाय आणि ते संग्रामला शांत केलंय. पुढचा चेंडू महेशचा, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जाऊ दिलाय, भरपूर बाहेर होता चेंडू. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं आणि येस पंचांचा निर्णय येतो वाईट बॉल. या वेळेला भरपूर बाहेर टाकलाय, वळण भरपूर मिळालं. बोटं फिरवली परंतु ती जास्त फिरली आणि त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे 48 धावा. वेंकीचे सर्वेसर्वा अरविंद भाऊ चव्हाण यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. खडक वासला प्रीमियर लीग में आपका स्वागत है, तहे दिल से स्वागत, वेलकम सर. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 14 धावा. आली रे आली, आता माझी बारी आली, असंच एकमेकांना सांगतायत. तू शेर तर मी 1.25 शेर, सोडणार नाहीये. आयुष्याच्या प्रवासामध्ये सोडणारे कधीही जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही सोडत नसतात आणि त्यामुळे हे बॅटल रंगेल. त्यानंतरचा बॉल बॉडीला टर्न केलंय, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल करतोय, थोडीशी चूक आणि ती पथ्यावर पोहोचली. गंमत झाली परंतु किंमत मोजावी लागली. 2 धावा खात्यामध्ये ऍड होतील. पुन्हा आखो में इशारा केला. इथे देखील तेच सांगितलं, भाग मिल्का भाग, धावायचे आणि इथे मिळालेले आहेत 2 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण. 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. अभी नाही तो कभी नाही. विजयी मोमेंटम शिफ्ट करायचा नाहीये, जिंकायचंय
आणि त्यानंतर आपलं स्थान निश्चित करायचं. त्यासाठी हा प्रयत्न 62 धाबांचं लक्ष होतं, परंतु ते सहजासहजी पूर्ण होणार नाही. असाच हा सामना इथे रंगलाय. पुढचा चेंडू महेशचा, या बिला पिकअप शॉट. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आणलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. खनखनीत पिकअप शॉट जसा टाकलाय तसा मारला. चलता रहूंगा पद पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या तो अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. कडक फटका, षटकार. ही खासियत आहे. शेवट गोड केला या षटकाचा. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 6. जिंकण्यासाठी बनवायच्यात 12 धावा. 6 मध्ये 6. आता समीकरण बदललंय. 6 चेंडू मध्ये 6 पाहिजेत. 12 पाहिजे होत्या, तिथून षटकाराला. आता 6 मध्ये 6 बनवायचेत, परंतु सामना संपलेला नाहीये. या सामन्यासाठी नक्की टाळ्या वाजतील. आयोजन दमदार झालंय. आमच्या सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत. प्रत्येक दिवशी असेच सामने तुम्हाला पाहायला मिळतील. नांदेड सिटी 11 विशाल भाऊ कदम यांचा संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अनिताताई पोकळे यांचा संघ. अनिताताई पोकळे 11 कोणता संघ बाजी मारणार या महत्वाच्या सामन्यामध्ये? खडकवासला परिसरात सर्वांगीण विकासासाठी सातत्याने तत्पर असणारे नेतृत्व आदरणीय विकास नाना दांगट पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना आपण सध्या मंचावर पाहतोय. या मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम, आपलं पुन्हा एकदा स्वागत. पण 6 चेंडू मध्ये बनवायचे आता 6 धावा. शेवटचे 6 चेंडू. नशिबाचा दरवाजा कुणाचा उघडणार आणि कुणाचा बंद होणार यासाठी आज सामना इथे रंगलाय. पहिलाच बॉल क्रॉस बॅटने खेळायचं होता. ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. एकच धाव मिळते. थकले जरी पंख तरी उडावं लागेल. येत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल, पण संघर्षात तुला एकट्यालाच लढावं लागेल. आज तो संघर्ष वाटायला आलाय. समीकरण आहे या सामन्याचं 5 चेंडू मध्ये 5 धावा. दोन्ही संघांना संधी आहे. संधी ही सगळ्यांसाठी सारखीच असते. कोणी त्याचं सोनं करतो तर कोणी त्याचं माती करतो. इथे मात्र त्याचं सोनं केलं जाणार का, ती गमावली जाणार का? 5 चेंडू मध्ये बनवायचे 5 धावा. 62चं लक्ष होतं, तिथून हा सामना रंगलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 57 धावा, 4 गडी बाद. आणि ताताई पोकळी 11 5 चेंडू मध्ये 5 बनवायचे. संग्राम 17 बॉल मध्ये 36 वर खेळतोय. हा चेंडू स्लॅश केलाय. बॉल जातोय गलीमधून, काढलाय सीमारेषेच्या दिशेला, जातोय सीमा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. तत्परता वापरली. कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट. टीमचा नेता, टीमचा तारणहार रिप्ले मध्ये बघायला मिळतोय. शॉट ऑफ गुडलेन तोता वरती आला बॉल. थोडासा बाउन्स मिळाला बॉलला. जसा बाउन्स मिळाला तशी दिशा दिली. दिशा चुकली तर दुर्दशा होते. यावेळेला गोलंदाजाची दिशा चुकली आणि त्याचाच इथे फायदा उचलला. चौकाराबरोबर जाता सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव झालाय. एका धावेची आहे गरज. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. अति घाई संकटात नाही. घाई करून चालणार नाहीये. एक धाव अजूनही बनवायचे. 61ला 4 चेंडू शिल्लक आहेत. आता या सामन्यामध्ये 3 चेंडू बनवायचे, 1 धाव. संग्राम पोकळे 19 बॉल मध्ये 40 वर खेळतोय आणि त्याने आज सांगितलं, जिथे वातावरण टाईट तिथे माझ्याकडून चांगली फाईट. फिंगर रोल केलेत, परंतु इथे अजूनही सामन्यामध्ये तो ट्विस्ट निर्माण झालाय. रन मिळणार नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 1 धाव. एकदा मॅच आवडली असेल तर सगळ्यांना विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊ दे खडकवासला प्रीमियर लीग साठी. 2 चेंडू शिल्लक, 1 धावेची गरज. 62चं लक्ष सोडलेलं नाही. मी मगाशी सांगितलं, सोडणारे कधीही जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही सोडत नसतात. 2 चेंडू, 1 धावेची आहे गरज. एका बाजूला सूरज आहे, दुसऱ्या बाजूला संग्राम. एका बाजूला सूर्य तळपतोय, दुसऱ्या बाजूला संग्रामने आज वेगळा संग्राम इथे दाखवलाय. ऑस्ट्रेलियन रणनीती आता आखली मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावत असताना चेंडू शिल्लक आहे 2. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आणि ती विजयी धाव. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार, विजयी चौकार. आणि या सामन्यामध्ये जिंकत असताना लगातारचा दुसरा विजय आपल्या खात्यावर नोंदवलाय. अनिताताई पोकळे 11 या संघाने, अर्थातच अनिताताई चंद्रकांत पोकळे यांच्या मालकीचा संघ 2 सामने जिंकत असताना सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. अभिनंदन टीम.
हार्ड लक नांदेड सिटी 11 आणि या सामन्याचा सुपर हिरो प्लेअर ऑफ द मॅच टीमचा नेता 21 बॉल मध्ये 44 संग्राम ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. चला शैलेश सर आपल्याला प्रेझेंटेशन घ्यायचंय तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. संग्राम पोकळे टीमचा नेता चांगला खेळा 62 धावांचं लक्ष्य आणि ते पूर्ण केलं गेलं. शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना रंगला आणि त्यामध्ये नांदेड सिटी 11 साठी अजून एक संधी आहे कारण त्याने एक सामना जिंकला.